श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्ये नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवरे स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीय गगनचन्न तत्तमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ओम. रक्तांड रक्तवर्ण पद्मक्षेत्र सुहास वंदन कथा टोपीच माला दंडकमंडलोदर कटाकर रक्षक त्रिगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलिगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अगरणा परत्पर कैवल्य सन्ना ब्रह्मानंदा यतिवर. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंदा जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी कणालया भक्त जन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुची तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तुची रूपे नटलासी. करता आणि करविता तुझ हवी आणि होता दाता आणि दैविता तुझी समर्थ निश्चय जंगम आणि स्थिर तुझ आपले समग्र तुझ लागी आदि मध्याग्र कुठे नसे पाहता असो निया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेश वेदांचेही तर्क चाचरे शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एकंदरे कुटीत झाले सर्वे. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्त्रमुखी निश्चिती षणलाखाती वणिता दोड ठेविला चरणी माता रक्षावी मच्ची समर्थ कृपा कंटाक्ष दिनाता दासाकडे पहावे. आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय देजे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन इरसून ही लोकी सौकी दोन्ही परलोकी साधन कराय दुरुस्त हा भाव सागर याचे पावाया पहिलं तीर तन्मान तणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रातिबुली नानान बाधतो तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसून ज्ञानाक हृदयी प्रकटोपै शांती मनी सदा वसो व्रतभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहुदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो प्रथा विषयाची नसो वासनाय मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भोपत व्यवहारी वर्तता नोपडो भ्राती चिंता अंगी न यावी असत्यता सत्यविजी सर्वदा प्राप्त वर्गाचे शोषण न्यायमार्ग अवलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनिया संसारात प्राचीन तो नामामृत प्रपंच आणि परमार्थ त्याने सुगम मजलागी करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4। श्री गणेशाय नमः। स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषात येत हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावती चुकेल। गता अध्यायाच्या अंती अक्कलकोटे आली येती नुपुराय दर्शन देती स्वच्छने राहती तयापुरी। चोळपाचा दोडभाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे सुकृत्य पूर्व नित्य सेवा घडे त्याते। चोळपाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिचा चित्ता आनंद स्वामी सेवेचा। स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी। कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी। शरीर भोग कष्टले संसार तापे तप्त झाले मायामाई पसार ते फसले असे आले किती एक। भक्त अंतरी जय जय चिती तेथे येती राजपूर्वी ती दृढ चरण जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू। जे का निंदक कुटीत तया शास्त्रे केवळ नास्तिकाप्रती तत्काळ योग शासन करिता ती। कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसोनी म्हणती जनासी डोंग्याच्या नादी लागला हा स्वामी नवे जो नाना भोग भोगी साधू लक्षण याचे अंगी कोणतेही वसत असे। ऐसे तयानी निंदले समर्थानी अंतरी जाणिले तेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवल एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी। तेही दोघी अविचारी होते बरोबरी संन्यासी। तिथे या तिन्ही मूर्ती बसवले भक्ते पाटावरती। श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार करू म्हणती आता। दर्शनेच्छ जन असंख्यात पातले तेथे क्षणार्थ समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली। दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाम गरजती वाचे हेतू पुरवावे म्हणीचे म्हणून या विनवती। कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करती नाही मी ती तया ते। कोणी नवसा ते करीती कोणी आणूनिया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे। संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करती क्षण एक तटस्थ वैर होता वैरभाव विसरोनी। संन्यासी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज असते समर्थ संन्यासा पुढे लोटली मोडली जनाची गर्दी तो येऊनी सेवे करी। संन्यासा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अनोदकाशी सूर्यजातास्त तळासी तेथून या उठले। दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज असे। जे पातल्या करू छळना त्याची झाली विटंबना दंडावया कुस्तुक जना अवतरले येथीवरे। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थो अध्याय गोड हा। श्री स्वामी राजा अर्पणस्तु श्रीरस्तु शुभम भवतु। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5। श्री गणेशाय नमः। भव कानन विश्वानरा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदतू। अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत झाले। वार्ता पसरली चोहोकडे कोणाशी पडते साकडे धाव घेती स्वामीकडे राजे राजवाडे थोर थोर। तेव्हा किती एक नुपीत स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी। बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी एकदा तयाच्या अंतरी विचारायचा पातला। दिवाण आणि सरदार मानकरी ऐसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नुपुवर तयाप्रती। कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणतील स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत। कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना। तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य चतुर तो बोलता झाला उत्तर नुपा लागी परी ऐसी। आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या। ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नुपुवर तैसी सभा ही समग्र आनंदित झाली। नुपती सह सकळ जणे तयापरी तात्यासी सम्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया। तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ। पाहुनी स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथीची जनाची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तया ते। अक्कलकोटीचे नुपती स्वामीचरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा। ऐसी पाहुनी त्यासी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण।
प्रयत्न ते परमेश्वर प्रयत्नकार्य होय सत्वर लढून युक्ती थोर कार्य आपण साधावे करुणी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल त्याने याचक धने तृप्त केली स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पती जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसी करिता सर्वदा आयशियाने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी मग लढवली एक युक्ती एकांती गाठून चोळाप्रती त्याच लागी विनंती सांगती बुद्धिवाद सांगती तया जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदर्शी इनाम देतील तुम्हा ते दरम्यान सर्व वंशा चोळपासी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल चोळपाने कर जोडून विनंती केली मधुरवचनी कृपाळ होऊन समर्थांनी बडोद्या प्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुतधन आपला योग्य समान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नुपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समाप्त सदा ऐकतो भाविक भक्त पंचमो अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6 श्री गणेशाय नमः धरुणी शिशुचे हात अक्षर पंडित लिहिविती तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती मागील अध्यायाच्या अंती चोळपा विनवी स्वामी प्रती कृपा करोनी मजवर्ती बडोद्याचे चलावे भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसोनी राव मल्हार राव चियामणी आम्हाविषयी भाव नसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवी उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा प्रयत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पहावा प्रयत्न करून ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यानी अनुष्ठान आरंभले भक्ती नाही अंतरी दाभिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बसले गुरुचरित्र आरंभिले व्हावायची स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाले व्यग्रचित्त काही उपाय सुचेना आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजासी आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी असो कोणे एके दिवशी साधून योगे सम्यासी मेणात घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले कडप गावाचा मार्ग धरला अर्धमार्गी मेणा आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट वंदिती झाली मेणातून उतरले मागती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय कुटीला मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय कुटीत टेकले हात तात्यांनी मग अपयश ते घेऊन बडोद्याचे आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्न उपाय न होय परी मल्हारराव नुपती प्रयत्न आरंभती पुढती सर्वत्रासी विचारिती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उंबरराव यशवंतयाचे नाव नुपकाराची धरुणी हाव आपण पुढे झाला तो येऊनी अक्कलकोटी घेतले समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेविती ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी असे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहून यशवंतराव भ्यालामणी पळाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताची सत्वर यावी बडोद्यासी तेथील कार्याशी सोडून साहेबा विष प्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला त्या कुत्त्या माझी यशवंताला गुन्हेगार केली हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाखवली ख्याती झाली सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ सदा भक्त परिसोत षष्ठो अध्याय गोड हा इति श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठाध्याय समाप्त शुभम भवतु श्री स्वामी समर्थ।